प्रियांका बर्गे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पायलोनेफ्रायटिस ही कंडिशन। पायलोनेफ्रायटिस म्हणजे काय तर इन्फ्लमेशन, आर्टिस म्हणजे इन्फ्लमेशन, पण कशाचं तर किडनीचं। किडनीला येणारी जी काही सूज आहे या सुजेलाच आपण पायलोनेफ्रायटिस असं म्हणू शकतो। तर त्याच्यामध्ये हेच महत्त्वाचं जे कारण आहे हे ई कोलाय म्हणूया आपण। ई कोलाय बॅक्टेरिया आपण कॉजेसमध्ये नंतर बघणारच आहोत, पण मोस्ट कॉमनली अगदी 80 ते 90% हे कारण हे ई कोलाय इन्फेक्शनच असतं। आता आपण म्हणूया की किडनीची जी काही फंक्शन करायची, किडनीचं फंक्शन काय आहे तर किडनीचं फंक्शन आहे की तुमच्या शरीरामध्ये किंवा ब्लडमध्ये म्हणूया आपण जी काही वेस्ट प्रोडक्ट आहे, जे काही घाण आहे ती लघवी वाटे बाहेर फेकली जाते। हे फंक्शनिंग जेव्हा डिस्टर्ब होतं, इन्फ्लमेशन येतं, म्हणजे त्या अवयवाला सूज आलेली आहे, त्यामुळे ते त्याचं फंक्शन जे काही आहे, जे नॉर्मल प्रोडक्शन आहे, लघवी तयार करायची जी काही नॉर्मल प्रोसेस आहे ही जी आहे ही हॅम्पर होते आणि त्यामुळं तिथं इन्फेक्शन हे बसतं। आणि इन्फेक्शन हे वारंवार बसल्यानंतर तिथे काय काय चेंजेस होतात आणि त्याची कोणती लक्षणं आहेत ही आपण बघूया। युजली हे सरासरी महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये हे दोघांमध्येही ही कंडिशन ही बघितली जाते। आणि ही याचे काही काही लक्षणं आहेत तर या लक्षणांमध्ये पायलोनेफ्रायटिस म्हणजे किडनीचं जे काही इन्फेक्शन आहे, इन्फ्लमेशन आहे, तर याच्यामध्ये ताप हा हाय ग्रेड फीवर म्हणूया आपण। हाय ग्रेड म्हणजे किती तर 102, 103 हा असा ताप हा कंटिन्युअस ह्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतो। आणि ही जी पायलोनेफ्रायटिस कंडिशन आहे ह्याची ही लाईफ थ्रेटनिंग आहे। म्हणजे काय की हे जे इन्फेक्शन वारंवार बसलं तर त्या व्यक्तीला त्याच्या बघूया की अशी कोणती लक्षणं आहेत की जे सिम्पटम्स आहेत की याच्यावरून ही जी पायलोनेफ्रायटिस ही जी कंडिशन आहे किडनीच्या इन्फेक्शनची ती आपल्याला ओळखता येऊ शकते। तर ज्या व्यक्तीला हे जे इन्फेक्शन बसले त्या व्यक्तीमध्ये, त्या पेशंटमध्ये ताप, परंतु ताप हा नॉर्मल न राहता हा हाय ग्रेड फीवर म्हणूया आपण। तर हाय ग्रेड फीवर म्हणजे काय तर ताप जो येतोय त्या व्यक्तीला हा 102, 103 म्हणजे 101 च्या पुढे जो काही ताप आहे, 101 डिग्री फॅरेनहाइट आपण फॅरेनहाइटमध्ये आपण म्हणतोय आता, हा जो ताप मोजला जातो तर हा जो ताप आहे हा वारंवार वाढत जातो आणि एका ठराविक कालावधीमध्ये तो रिपीट होत जातो। तर या ह्याच्यामध्ये हाय ग्रेड फीवर हे जे सिम्पटम आहे हा खूप कॉमनली बघितला जातो। त्याच्याबरोबर आणखीन कोणती लक्षणं आहेत तर पेशंटला वेदना ह्या असतात। वेदना कुठे असतात तर एस्पेशली पाठीमध्ये, कमरेमध्ये आणि ग्रॉइनमध्ये ह्या वेदना असतात। ह्या पेशंटच्या लघवीला एक असा टिपिकल स्मेल असतो, म्हणजे कसा तर माशाचा जसा एक टिपिकल माशाला स्वतःचा एक वास असतो उग्र, तसाच त्या व्यक्तीच्या पेशंटच्या लघवीला एक स्मेल, फिशिस ऑर्डर स्मेल असं म्हणूया आपण, तर तो असतो। लघवीचा रंग बदललेला असतो, क्लाउडी थोडीशी लघवी जी असते नॉर्मल जो व्हाईटिश कलर, तर तो लघवीचा कलर नसतो। पेशंट ला वेदना असतात आणि बर्निंग म्हणजे आगाग होत असते, ही लघवी करत असताना सुद्धा असते आणि लघवी झाल्यानंतर सुद्धा बघायला मिळते। तसंच काही लक्षणं आहेत की त्याच्यामध्ये ताप, थंडी वाजून येतो, त्याच्याबरोबर उलटी, मळमळ ही सुद्धा लक्षणं ह्या पायलोनेफ्रायटिस या कंडिशनमध्ये बघायला मिळू शकतात। आता याच्यामध्ये काही कारणं आहेत की या कारणांमुळं हे इन्फेक्शन हे बसलं जातं। तर हे इन्फेक्शनचं महत्त्वाचं जे कारण आपण म्हणलो की हे ई कोलाय इन्फेक्शन। ई कोलाय इन्फेक्शनमुळं ई कोलाय इन्फेक्शनचे जे बॅक्टेरिया आहेत हे मूत्रमार्गामध्ये जातात, तिथे मल्टिप्लिकेशन होतं त्यांचं, तिथं त्यांचे आणखीन पेशी डेव्हलप करतात आणि हे इन्फेक्शन मूत्रमार्गामार्फत युरेटर आणि ते किडनीकडं स्प्रेड केलं जातं। ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण कुठे बघितलेली UTI मध्ये। तर UTI मध्ये म्हणजे वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, वारंवार मूत्रमार्गाचं इन्फेक्शन बसल्यानंतर हे दुर्लक्षित केलं जातं आणि त्यामुळं ही पुढची जी कंडिशन आहे ही आपल्याला बघायला मिळते। म्हणजे बऱ्याच स्त्रियांना किंवा पुरुषांनाही कोणतंही जे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे साधं हे इन्फेक्शन आहे हे अंगावर काढलं जातं, परंतु हेच वारंवार इन्फेक्शन बसलं तर पायलोनेफ्रायटिस ही जी कंडिशन आहे ही बघायला मिळते। तसंच दुसरं कोणतं आहे की मेकॅनिकल म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काय काय बघायला मिळतं, किडनी स्टोन झालाय, युरिनरी इन्फेक्शन झालंय, लघवी तिथे थांबून राहिलीये, अडथळा निर्माण झालाय, याच्यामुळे सुद्धा रिव्हर्स प्रेशर किडनीवर येतं। लक्षात घ्या की किडनीचं फंक्शनिंग काय आहे, किडनी काय करते तर शरीरातली जी घाण आहे ही लघवी मार्फत शरीराबाहेर टाकते। जर ती घाण लघवी मार्फत शरीराच्या बाहेर टाकली गेली नाही तर ती शरीरात राहून काही अपायकारक लक्षणं निर्माण करते आणि त्याचं रिव्हर्स प्रेशर जे म्हणूया आपण, रिफ्लेक्स
जे म्हणतोय की युरेटर म्हणजे जिथून लघवी बाहेर पडते, युरेथ्रा, युरिनरी ब्लॅडर मधून ती युरेटर आणि पुन्हा किडनी, म्हणजे ह्याचं रिव्हर्स फ्लो मध्ये ही आतमध्ये पुन्हा स्टोअर केली जाते, ना की शरीराबाहेर ही फेकली जाते. मग अशामुळं किडनीचं ऑलरेडी तिथे फंक्शनिंग करते, त्यामुळे ओव्हरवर्क, ओव्हरलोड म्हणूया आपण, हा येतो, किडनीवर प्रेशर येतं आणि त्यामुळं हे इन्फेक्शन बसतं. तसंच काही फॅमिली हिस्ट्री असतात, वारंवार एका जनरेशनमध्ये एका पिढीमध्ये ही असते, ती दुसऱ्या पिढीकडे ही पास ऑन केली जाते. अशा केसेसमध्ये ही पायलोनेफ्रायटिस कंडिशन बघायला मिळते. तसंच काही आजार आहेत, तर कोणते कोणते, तर त्याच्यामध्ये डायबिटीज येतात, HIV, RVD याच्यासारखे जे इम्युनोकॉम्प्रेसंट सिस्टीम आहेत की त्याच्यामध्ये त्या इम्युनिटीवर अफेक्ट करतात. अशा याच्यामध्ये आपल्याला हे इन्फेक्शन हे वारंवार बघायला मिळतं. आता ह्याचे टाइप्स आहेत, समजण्यासाठी आपण याचे टाइप्स बघूया की ॲक्यूट आणि क्रॉनिक. ॲक्यूट म्हणजे काय, तर हा सडन ऑनसेट असतो. म्हणजे काय, पेशंटला कळण्याच्या इतपत, म्हणजे काही तास ते एका दिवसामध्ये ही लक्षणं ही वाढली जातात. पेशंट म्हणतो ना, म्हणून मी म्हणते की अंगावर काढणं जी प्रोसेस आहे, ह्या कंडिशनमध्ये ही कंडिशन ॲक्यूट पायलोनेफ्रायटिस ही कंडिशन बघायला मिळते. तर आता त्याची काय लक्षणं आहेत, आणि दुसरं आहे हे क्रॉनिक. क्रॉनिक म्हणजे काय, तर हे वारंवार लघवीचं इन्फेक्शन बसून, वारंवार ॲक्यूट इन्फेक्शन बसल्यानंतर ते क्रॉनिक. क्रॉनिक म्हणजे त्याला कालावधी जो असतो हा बरं होण्यासाठी हा. जर ॲक्यूट पायलोनेफ्रायटिस मध्ये काय बघायला मिळतं, तर ॲक्यूट मध्ये जो ऑनसेट आहे, म्हणजे जी लक्षणांची जी सुरुवात आहे ही फार अचानक असते. म्हणजे किती, तर काही तास ते एक दिवस असं आपण म्हणू शकतो. तर ॲक्यूट मध्ये हे जे इन्फेक्शन आहे हे स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये दोघांमध्येही बघितलं जातं, परंतु स्त्रियांमध्ये जास्त बघायला मिळतं, कारण स्त्रियांचा जो मूत्रमार्ग आहे याची जी लेंथ आहे ही पुरुषांपेक्षा कमी आहे म्हणूया आपण, आणि त्यामुळे त्यांना हे इन्फेक्शन वारंवार बसतं. ॲक्यूट मध्ये जो युरिनचा जो नॉर्मल फ्लो आहे याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो, आणि त्यामुळं ॲक्यूट पायलोनेफ्रायटिस ही कंडिशन आपल्याला बघायला मिळते. तर हे कोणत्या कोणत्या व्यक्तींमध्येही बघायला मिळू शकते. तर या जी व्यक्तींना डायबिटीज किंवा HIV किंवा कोणतेही ज्यांच्यामुळे त्यांची इम्युन सिस्टम ही कमी झालेली असते, रोगप्रतिकारक क्षमता जी म्हणूया आपण ती कमी झालेली असते, अशा ह्याच्यामध्ये मी डायबिटीज वारंवार सांगतेय, कारण डायबिटीजमध्ये पेशंटला पेनलेस असतात, बरोबर. त्यामुळे जे काही युरिन होतीये किंवा ज्या युरिनला पेन म्हणूया, बर्निंग म्हणूया, ही जी सेन्सेशन असते ही नसते, कमी झालेली असते, आणि त्यामुळे डायबेटिक पेशंटमध्ये हे इन्फेक्शन खूप कॉमनली बघितलं जातं. ठीक आहे. त्याचं रिलेशन कसं आहे की जे किडनीचं जे फंक्शनिंग आहे की रक्तातली जी काही आहे घाण ती शरीराबाहेर टाकणं, हे जर नाही झालं तर ते किडनीवर प्रेशर येणार आहे आणि त्यामुळे शरीरावर सूज येणार आहे. ठीक आहे. नंतरचं कोणामध्ये बघायला मिळते ही कंडिशन, तर युजली कॅथेटर यूज वारंवार जे कंटिन्यू कॅथेटर आहे, बेड रिडन पेशंट आहेत, पेशंट हालचाल करू शकत नाहीये कुठं, तर अशा ह्याच्यामध्येही जी काही कंडिशन आहे ॲक्यूट पायलोनेफ्रायटिस ही बघितली जाते. तसंच आपल्याला फार कॉमनली ही ज्येष्ठ नागरिक, स्त्री किंवा पुरुष ह्या दोघांमध्ये ही कंडिशन बघायला मिळते. पुरुषांमध्ये एस्पेशली BPH म्हणजे बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी, म्हणजे प्रोस्टेट ग्लँडचं जेव्हा इन्फेक्शन बसतं, इन्फ्लमेशन बसतं, तर त्यावेळी ही जी ॲक्यूट पायलोनेफ्रायटिस म्हणतोय आपण की सडन ऑनसेट, कमी दिवसांमध्ये याची तीव्रता ही वाढलेली असते, तर ही आपल्याला बघायला मिळते. तसंच काही औषधांच्या वारंवार यूजमुळे ही कंडिशन सुद्धा बघायला मिळते. म्हणजे लघवी साफ होण्यासाठीची जी काही औषधं आहेत या औषधांच्या वापरामुळे किंवा जे पेशंटला पोटाचा किंवा किडनीचे काहीही तक्रारी आहेत आणि त्याच्यासाठी किंवा कॅन्सरस कंडिशन आहेत, अशामध्ये रेडिएशन किंवा किमोथेरपी हे केलं जातं. तर याच्यामध्ये काय होतं की ह्या औषधांच्या वापरामुळे सुद्धा याचे काही साईड इफेक्ट असतात. त्याचा जो रोल आहे की जे शरीरातली किडनीचं फंक्शन हॅम्पर होतं, किडनी काम करणं, जे किडनीचं जेवढं नॉर्मल काम आहे हे कमी होतं, आणि त्यामुळे किडनीवर हे प्रेशर येतं, आणि त्यामुळे ॲक्यूट पायलोनेफ्रायटिस कंडिशन ही आपल्याला बघायला मिळते. तसंच क्रॉनिक पायलोनेफ्रायटिस मध्ये काय होतं, तर वारंवार हे इन्फेक्शन बसल्यामुळे, म्हणजे वारंवार UTI बसल्यामुळे आणि तो अंगावर काढल्यामुळे ही लक्षणं बघायला मिळतात, आणि त्यामुळे पेशंटला हिमॅच्युरिया म्हणूया आपण, म्हणजे लघवी वाटे ब्लड जातं. अशा क्रॉनिक पायलोनेफ्रायटिस अशा असणाऱ्या कंडिशन्समध्ये, या रुग्णांमध्ये आपल्याला यांचं वजन हे कमी झालेलं असतं.
अनइंटेन्शनली वेट लॉस म्हणजे डॉक्टरांच्या सुद्धा लक्षात येत नाही किंवा पेशंटच्या सुद्धा लक्षात येत नाही की ह्या वजन कमी होण्यामागचं कारण एक्झॅक्ट कोणतं आहे. थकवा असतो, मसल फटीग असतो, भूक कमी झालेली असते, तसंच लघवी वाटे जे म्हणलं मी की रक्त जात असतं. पेशंटला हा ताप असतो, पण ताप येण्यामागचं जे मूळ कारण आहे हे सुद्धा डायग्नोज व्हायला बराच कालावधी लागतो, कारण हे इन्फेक्शन वारंवार बसलेलं आहे. पेशंटला सुद्धा या इन्फेक्शनची सवय झालेली असते म्हणूया, कारण एवढ्या दिवस अंगावर काढून आणि ते ॲक्यूटचं क्रॉनिकमध्ये हे लँड अप झालेलं असतं. तर अशा कोणत्या टेस्ट आहेत की त्या टेस्ट वाटे आपल्याला कळू शकतं की बाबा ही जी पायलोनेफ्रायटिस इधर ॲक्यूट किंवा क्रॉनिक ही कंडिशन आहे. तर याच्यामध्ये पेशंटची पहिल्यांदा युरिन टेस्ट केली जाते. युरिनमध्ये त्याचा पीएच ॲसिडिक आहे, अल्कलाईन आहे, त्याचा कलर कसा आहे. जसं मी सांगितलं की पायलोनेफ्रायटिसच्या पेशंट्सला एक स्मेल असतो त्या युरिनला, फिशसारखा, फिशचा जसा स्मेल असतो माशांचा तसा वास हा लघवीला यांच्या असतो. त्यामुळे तिथल्या ज्या पेशी आहेत मग त्याच्यामध्ये पस सेल्स आहेत का, इपिथेलियल सेल्स आहेत का, हे सगळं त्या युरिन रुटीन मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन मध्ये बघितलं जातं. तसंच एक ब्लड वाटे एक टेस्ट केली जाते. ती कोणती, तर ब्लड युरिया नायट्रोजन. म्हणजे काय की किडनी कशा प्रकारे आणि किती फंक्शनिंग करते, किडनीचं फंक्शन किती आहे बाबा, म्हणतो ना आपण किती पर्सेंटेज किडनी काम करते आमची. तर ती जी टेस्ट आहे ही या वाटे डॉक्टर ह्या ब्लड युरिया नायट्रोजन ह्या टेस्टच्या रिडिंग मार्फत डॉक्टर तुम्हाला समजावून सांगू शकतात. तसंच काही दुसऱ्या टेस्ट आहेत ते म्हणजे एक्सरे, केयुबी म्हणतो, किडनी युरिनरी ब्लॅडरचा एक्सरे केला जातो, पोटाची सोनोग्राफी केली जाते, तसंच पोटाचा सिटी स्कॅन केला जातो. तर ह्या काही बेसिक टेस्ट आहेत. या टेस्ट वाटे आपल्याला पेशंटला पायलोनेफ्रायटिस कंडिशन आहे की नाही ही बघितली आपल्याला लक्षात येऊ शकते. आता हे होऊ नये म्हणून काय करता येईल, तर पहिल्यांदा एक तर आहे की हायजीन, की जे म्हणतो की आपण ई कोलाय जे आहे इन्फेक्शन, तर हे अनप्रॉपर वे ऑफ हायजीन म्हणजे काय की ज्या तुम्ही स्वच्छतेच्या काही चुकीच्या पद्धती आहेत किंवा स्वच्छता त्या जागेची करत असताना चुकीच्या डायरेक्शन मध्ये चुकीच्या मार्गाने केली जाते, तर त्यामुळे हे इन्फेक्शन हे कमी न होता हे याची उलटी प्रोसेस होते की हे वाढलं जातं. काही प्रोडक्ट आहेत क्लिन्झिंग प्रोडक्ट, तर त्याचा वापर वारंवार केल्यामुळे सुद्धा हे इन्फेक्शन हे वाढलं जातं. तशीच कोणती औषधं आहेत की त्या औषधांच्या घेतल्यामुळे हे पायलोनेफ्रायटिस कंडिशन ही पेशंटमध्ये बघायला मिळते. तसंच बऱ्याचशा पेशंटमध्ये बघायला मिळतं की बाबा लघवीला साफ होण्यासाठी पाणी हे जास्त पिलं पाहिजे, परंतु पाणी हे जेवढं तुम्हाला शरीराला गरजेचं आहे, जेवढी तहान लागेल तेवढंच प्या, घोटघोट प्या. अननेसेसरी म्हणजे कारण नसताना तुम्ही तुमच्या एक्सेस पाणी पिल्यामुळे तुमच्या किडनीवर त्याचा लोड येणार आहे, कारण किडनीचं फंक्शन ऑलरेडी आपण बघितलं की ते डिस्टर्ब झालेला आहे. आणि तुम्ही जेव्हा पाण्याचं प्रमाण हे वाढवताय तेव्हा किडनीवर त्याचं प्रेशर येत आहे, आणि हे किडनी ह्या कंडिशनमध्ये पायलोनेफ्रायटिस कंडिशनमध्ये हे प्रेशर ॲक्यूट किंवा क्रॉनिक याच्यामध्ये हे झेलू शकत नाहीये तेवढं प्रेशर, आणि त्यामुळं त्याची उलटी रिॲक्शन होऊन तुमच्या शरीरावर सूज किंवा बाकीची काही लक्षणं आपण जी बघितली ती सगळी ही जाणवू शकतात. त्यामुळं हायजीन आणि प्रॉपर पाण्याचं पाणी प्यायचं प्रमाण ही काही आहेत की याच्यामुळे तुम्ही पायलोनेफ्रायटिस या कंडिशनवर आहे की हे काम करू शकतात. परंतु आता आपण बघूया की याच्यावर होमिओपॅथिक औषधं अशी कोणती आहेत की त्याच्यामध्ये ॲक्यूट किंवा क्रोनिक ह्या ज्या काही कंडिशन्स आहेत पायलोनेफ्रायटिसच्या तर त्या कव्हर होतील. तर त्याच्यामध्ये आहे की ॲपिस मेलिफिका, आर्निका मोंटाना, बेलाडोना, कॅन्थॅरिस, कॅनॅबिस सटायवा, मर्कॉर, रस्टॉक्स अशी काही औषधं आहेत की या औषधांच्या मिनिमम क्वांटिटी मिनिमम डोस या ह्याच्यामध्ये तुम्ही जर घेतली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक हा जाणवू शकतो. परंतु ही जी काही औषधं आहेत ही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणंच गरजेचं आहे. आणि किडनीचं इन्फेक्शन तर बसलेलं आहे, पण त्याच्याबरोबर त्याच्या शरीरावर सूज सुद्धा बघायला मिळते. तर ह्या कंडिशनमध्ये कोणती होमिओपॅथिक औषधं लागू होऊ शकतात, तर त्याच्यामध्ये आहे ॲपिस मेलिफिका, ॲपोसायनम, डिजिटॅलिस. तर ही जी काही औषधं आहेत ही हॅलॅबरस ही चांगल्या प्रकारे ह्याचा रोल आहे. परंतु पेशंटला पायलोनेफ्रायटिस हे इन्फेक्शन बसलेलं आहे, एस्पेशली क्रॉनिक, तर त्याच्यामध्ये पेशंटला उलटी किंवा मळमळ ही असते, तर या ह्याच्यामध्ये अपोसायनम जो ड्रग आहे हा चांगल्या प्रकारे ऍक्ट होतो. तसंच पेशंटला पोटाचं इन्फेक्शन सुद्धा बसलेलं आहे आणि किडनीचं इन्फेक्शन ही बसलेलं आहे, तर याच्यामध्ये कालीबायक्रोमेटम हा जो ड्रग आहे हा चांगल्या प्रकारे लागू होतो. जी काही आता आपण औषधं जी डिस्कस केलेली आहेत ही तुम्ही सर्व मिनिमम पोटॅन्सीमध्ये घ्यायची आहेत. मिनिमम म्हणजे किती पोटॅन्सी, तर
30 पोटॅन्सीमध्ये हे तुम्ही घेऊनही तुम्हाला फरक नाही पडला तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि शक्यतो होमिओपॅथिक औषधंही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणंच फायदेशीर आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.